जय भीम सर्वांना. कसे आहात आपण सर्व. आज मी हा अर्धा किलो रवा भिजत घातला होता आणि हे 3 पाणी मी बदलून झाले आणि आता चौथ्या दिवशी मी हा चिक बनवायला घेत आहे. आपला हा चिक आता हा एक भांडा आहे. आता आपल्याला अजून पाणी आपल्याला एक भांडंच गरम करायचं आहे. तर आपण मी हे ओतून घेत आहे यामध्ये आणि ह्याच भांड्याने मी पाणी गरम करायला ठेवत आहे. मी एक भांडं पाणी यात तापायला ठेवलं आहे. हे मी अर्धा टीस्पून तूप टाकत आहे. हा अर्धा टेबलस्पून मीठ टाकत आहे. हे बघा, ही तुरटी पावडर आहे. तर मी फक्त ही इतकी टाकत आहे. आता आपण याला उकळी येऊन देऊ. पाण्याला उकळी आली आहे. जर आपल्याला पाण्याची गरज लागलीच तर अर्धा एक वाटी लागू शकतो, सांगू नाही शकत. कधी कधी जुना झालेला रवा किंवा जुने गहू जुना असेल तर ते जास्त त्याला पाण्याची गरज पडते. आता आपण हा रवा वापरला आहे तर आपल्याला माहीत नाही का हा जुना आहे की नवा. थोडंसं आपल्याला पाण्याची गरज पडू शकते. आणि गॅस थोडं कमी करते. थोडं पाणी हे बघा, इतकं पाणी घेतलं आहे. याला सतत हलवायचं आहे आपल्याला, कारण हे याच्यात आपली एक पण गुठळी राहता कामा नये. जेव्हा तुम्ही कुरडई करताना म्हणजे घाटी घेता जेव्हा, त्यावेळेस तुम्ही आपण तेल टाकतो तर तेल न टाकता तूप टाका. त्यामुळे कुरडईला खूप छान चव येते. आता आपली हे बघा, एकदम एक पण गुठळी दिसत नाहीये. सर्व छान झालं आहे. आता मी यावर ना झाकण ठेवत आहे. 5 ते 10 मिनिट त्याला कमी गॅसवर शिजून देते. ज्यावेळेस आपला चिक चांगला शिजतो त्यावेळेस ती कुरडई छान पडते. जेव्हा सुकते तेव्हा त्याचे तुकडे पडत नाही, हे लक्षात घ्या. आपला चिक आता तयार झाला आहे. मी 5 ते 6 मिनिट हे शिजवायला ठेवला. छान शिजला आहे. यामुळे काय होतं माहिती आहे, कुरडई छान चाळताना पडते. आता आपलं चिक शिजलं आहे, झालं आहे. आता मी हे बंद करत आहे गॅस आणि याला 10 मिनिट तरी थंड होऊन देऊ आणि मग करायला घेऊ. किती छान दिसते ना, सुंदर.